नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश किंवा महाराष्ट्र आणि बिहार यांची तुलना होऊ शकत नाही. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. हे खरंच आहे. पण त्याचबरोबर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही वेगळी आहे. उत्तर प्रदेशमध्ये विरोधी पक्षातले नेते एकमेकांना भेटू शकत नाही अशी अवस्था दीर्घकाळ होती. अजूनही मोठ्या प्रमाणात तशी आहे. बिहारमध्ये तशी अवस्था आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र विरोधी पक्ष सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी उत्तम संबंध ठेवतो आणि ही संस्कृती आपल्याकडे पहिल्यापासून आहे. अगदी यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक होते, वसंतदादा पाटील असतील, शरद पवार, या सर्व काळामध्ये ही संस्कृती आपण जोपासली आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा सुद्धा हीच आपल्याकडची संस्कृती आहे. त्यामुळे नेते जेव्हा त्यांच्या घरी एखादं लग्न असतं तेव्हा सर्वजण तिथे, सर्व पक्षाचे नेते तिथे उपस्थित होतात. त्याचप्रमाणे एखादा नेता जर आजारी असेल, त्याच्यावरती शस्त्रक्रिया झाली असेल, तर त्याचं क्षेम कुशल, त्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी, कुटुंबियांशी त्याबाबत संवाद साधण्यासाठी सुद्धा नेते एकमेकांच्याकडे जातात. त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी मुंबईतल्या भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीच, पण इतरही प्रश्नांची चर्चा झाली असेल त्यांच्यामध्ये. त्याबरोबर त्यांच्या भेटीबरोबर सगळीकडे चर्चा सुरू झाली की ही भेट कशासाठी होती, या भेटीमागे दडलंय काय, अशा प्रकारची चर्चा. महाराष्ट्रामध्ये काही बदल होणार आहेत का, महाराष्ट्रातील समीकरणं बदलणार आहेत का, ही चर्चा सुरू होणं स्वाभाविक होतं. परंतु देवेंद्रजींनी हे स्वतःच ट्विट करून सांगितलं होतं की मी ही भेट घेतलेली आहे. आणि त्यानंतर ते उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती गेले, मुक्ताईनगरमध्ये गेले. आज इथे त्यांनी सांगितलं की ही केवळ सदिच्छा भेट होती आणि त्याच्या मागे दुसरं काहीही नाही, हा त्यांनी खुलासा केला. संजय राऊतांनी भाष्य केलं की कदाचित कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन घेण्यासाठी ते गेले होते का त्यांच्याकडे, अशा प्रकारची एक लाईटर वेनमध्ये त्यांनी काही कमेंट्स केल्या. त्याबद्दल देवेंद्रजींना विचारण्यात आल्यानंतर ते असं म्हणाले की संजय राऊत यांना आता काही फारसं काम उरलेलं नाही. सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे आहेत आणि त्याचबरोबर संजय राऊतांना सतत काही दिवसभर काही काम उरलेलं नाही आता आणि म्हणून ते बोलत राहतात, त्यांच्याकडे फारसं लक्ष देण्याचं कारण नाही, अशा प्रकारची कॉमेंट त्यांनी केली. त्यानंतर त्याचवेळी ते असं म्हणाले की याचाही कुठलाही अर्थ लावू नका, संजय राऊत हे सामनाचे चांगले संपादक आहेत असं ते म्हणाले. आता मी गमतीने असं म्हणतो की सामना जर ते वाचत नव्हते आणि नाहीत तर मग संजय राऊत हे चांगले संपादक आहेत का वाईट संपादक हे देवेंद्रजींना कळालं कसं मला माहिती नाही. पण ठीक आहे, मी असं म्हणेन की देवेंद्रजींनी शरद पवारांशी भेट घेऊन अतिशय चांगली गोष्ट केली. दोघांची अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असेल आणि मी इथे आठवण देऊ इच्छितो की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री पदावरती होते तेव्हा महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे, दुष्काळाचे, पाऊस पाण्याचे, अन्य अनेक प्रश्न घेऊन शरद पवारांनी त्यांची भेट घेतलेली आहे. मी महाराष्ट्रात अनेकदा मुख्यमंत्री राहिलो आहे, मी कशाला भेटायला जाऊ त्यांनी, अशा प्रकारची भावना शरद पवारांनी सुद्धा ठेवली नाही आणि देवेंद्रजींनी सुद्धा त्यांची चांगल्या प्रकारे त्यांची भेट घेतली, चर्चा झाली त्यांची आणि आत्ताही त्यांनी चर्चा केली. ही चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह गोष्ट आहे. याबद्दल कुठल्याही प्रकारे कुत्सित किंवा उपरोधिक टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. आज नवाब मलिक यांनी सुद्धा या भेटीबद्दल सदिच्छा भेट होती एवढंच सांगितलं. आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची, नेत्यांची भेट झाली, बैठक झाली आणि त्यानंतर त्यासंबंधी जेव्हा माहिती देण्यासाठी नवाब मलिक बाहेर आले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रात सत्तांतराची शक्यता काहीही नाहीये.
याचं कारण असं की देवेंद्रजींनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा सांगितलं की सत्तांतराचा आता काही प्रश्न नाहीये, मी खूप बिझी आहे, मी इथून मराठवाड्यामध्ये जाणार आहे, मी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेऊन महाराष्ट्राचे प्रश्न समजावून घेऊन ते मांडणार आहे. इथे जळगाव जिल्ह्यामधले सुद्धा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मी उद्धवजींच्या पर्यंत पोहोचवणार आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला की सत्तांतराचं काय, महाराष्ट्रात कधी होणार सत्तांतर. तेव्हा ते म्हणाले की आता कोरोना हा महत्वाचा प्रश्न आहे, त्यानंतर पुढचं बघू आपण. त्यावरती नवाब मलिक यांना जेव्हा त्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की तारीख पे तारीख हे चाललेलं आहे आणि त्यामुळे इथे काहीही सत्तांतर होण्याची शक्यता नाही. महाविकास आघाडी सरकार इथे राहील आणि अजून 25 वर्ष आम्ही हे सरकार चालवू, आम्ही तीनही पक्ष एकत्र राहू, असं नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितलं. त्याबद्दलच आपल्याला बोलायचं. देवेंद्रजी आणि शरद पवार यांची भेट झाल्याबरोबर लगेच राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार येणार अशा प्रकारचे पतंग उडवले जाऊ लागले. फुगे हवेत सोडतात ना असे, तसे पत्रकारांचं तर कामच आहे की पत्रकार पुढे सोडत असतात. काही वेळा राजकीय नेते पुढे सोडत असतात आणि पुढे सोडण्यामध्ये त्या शास्त्रामध्ये सगळ्यात कोणाचं प्रावीण्य आहे माहिती ना, भारतीय जनता पक्षाचं. ते तर पतंग सोडतच असतात. पण देवेंद्रजींनी अगोदर सांगितले की हे आम्ही सरकार पाडू इच्छित नाही, हे आपोआपच पडणार आहे. देवेंद्रजींनी असं सांगितलं. पण नारायण राणे असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, त्या पक्षाचे अन्य नेते जे आहेत, जे नेते आहेत, त्या सगळ्यांनी हे सरकार आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल अशा प्रकारची भाकीतं व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या शाखेमध्ये अनेक ज्योतिषी असावेत, त्यामुळे ते भविष्य वर्तवत असतात, पतंग उडवत असतात, ते पुढे सोडत असतात. ते केवळ बाईट्स देऊन किंवा पत्रकारांना बातम्या पुरवून त्यांचं समाधान होत नाही. मग काय केलं जातं की युट्यूबवरती असे व्हिडिओ बनवले जातात काही वेळा आणि त्यामध्ये असं सनसनाटी हेडिंग्स असतात की महाराष्ट्राचं सरकार पडणार. सुशांत सिंग राजपूत असतील, रिया चक्रवर्ती असेल, कंगना राणावत, या सगळ्या प्रश्नांच्या वेळी प्रचंड प्रमाणामध्ये व्हिडिओज बनवले जात होते आणि ते सोशल मीडियावरून सर्क्युलेट केले जात होते की हे सरकार जे आहे हे सरकार नाकाम सरकार आहे, हे कसं अकार्यक्षम भ्रष्ट नालायक सरकार आहे, हे कसं पडणार आहे. अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न होता. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा 5 राज्यातल्या निवडणुका सुरू होत्या, त्यांचा प्रचार सुरू होता, तेव्हा सांगण्यात आलं की या निवडणुका झाल्या की बघा महाराष्ट्रात काय होतं. काय झालं महाराष्ट्रात? उलट पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं तोंड फुटलं. ममता बॅनर्जी यांनी त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री होऊन अँटी इन्कम्बन्सीचा पूर्णपणे पाडाव करून त्या भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे भाजपचं पानिपत करून त्या पुन्हा सत्तेवरती बसल्या आणि त्यांनी सगळ्या प्रश्नांवरती थेटपणे संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींबद्दल किंवा त्यांच्याबाबत कधी अशी अफवा येत नाही बघा. एकेकाळी त्या भारतीय जनता पक्षाबरोबर होत्या, पण त्यानंतर त्यांनी वाट स्वतंत्र केली आपली आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी कधीही भाजपशी मिळतं जुळतं घेण्याची भूमिका घेतली नाही, तर थेट संघर्षाची भूमिका घेतली. रस्त्यावरचा संघर्ष असेल, बैठकीतला संघर्ष असेल, पंतप्रधानांच्या बैठकीवरती बहिष्कार टाकणं, त्यांचा जे मुख्य सचिव आहेत त्यांची बदली होऊ नये त्याबाबत थेट भूमिका घेणं, सीबीआयनी जेव्हा छापे टाकले तेव्हा त्याबाबत थेटपणे रोखठोक भूमिका घेऊन सरकारशी संघर्ष करणं, केंद्र सरकारशी, ही हिंमत त्यांनी दाखवली. ममता दीदींकडे जे धैर्य आहे, जी हिंमत आहे, जो निडरपणा आहे, तो कशातून आलेला आहे? तर तृणमूल काँग्रेसना चांगल्या प्रकारे बहुमत आहे. पण एवढंच नाही, तर ममता दीदींचं संपूर्ण राजकारण हे रस्त्यावरच्या संघर्षातून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या कोणाला घाबरत नाहीत. अगदी काँग्रेस पक्षामध्ये होत्या तेव्हा त्या काँग्रेसशी संघर्ष, काँग्रेसच्या नेत्यांशी संघर्ष करत होत्या.
त्यांना कोपऱ्यात ढकलण्याचा, त्यांची उपेक्षा करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या ढुढ्ढाचार्यांनी त्यावेळी केला होता. पण त्या काँग्रेसच्या ढुढ्ढाचार्यांना जनतेत काही स्थान नव्हतं. शेवटी ममता दीदींचं नेतृत्व उसळून वर आलं. किती कोणी विरोध केला, कोणी कितीही खाली ढकलण्याचा प्रयत्न केला तरी त्या उसळून त्यांचं नेतृत्व वर आलं. आणि आपण जर बघितलं असेल, ज्यावेळी तृणमूल काँग्रेस, ज्यावेळी ममता दीदी वाजपेयींच्या सरकारमध्ये होत्या तेव्हा सुद्धा वाजपेयींशी सुद्धा त्यांचे मतभेद होते. तेव्हा ममता दीदींच्या आईकडे वाजपेयींनी गमतींनी तक्रार केलेली की तुमच्या मुलीला जरा समजावा, सांगा, किती भांडतेस माझ्याशी, अशा प्रकारची प्रेमळ तक्रार त्यांनी केली होती. आता तृणमूल काँग्रेस हा पक्ष जो पूर्णपणे भाजपच्या विरोधात आहे आणि त्यामुळे तर भाजपशी त्यांचं संगनमत होण्याचं काही शक्यताच नाही, आता सुतराम शक्यता नाही. राष्ट्रवादीने मात्र देवेंद्र फडणवीस हे जेव्हा सत्तेवरती आले तेव्हा विश्वासदर्शक ठराव संमत होण्याच्या वेळी त्यांनी आवाजी मतदान झालं, तेव्हा राष्ट्रवादीने पाठिंबा दिला भाजपला आणि ते सरकार वाचवलं. कारण शिवसेना तेव्हा त्यांच्याबरोबर नव्हती. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मतभेद वाढावे, अंतर निर्माण व्हावं यासाठी केलेली ही चाल होती, असं पुढे शरद पवारांनी खुलासा केला. पण ती चाल किंवा ती खेळी करून काहीही उपयोग झाला नव्हता. तेव्हा पुन्हा ते एकत्र झाले, पुन्हा त्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या आणि मग ते वेगळे झाले. ते वेगळे झाल्यानंतर मग शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस खूप जवळ आले, मनाने जवळ आले. संजय राऊत तर शरद पवारांच्या खूपच जवळ आले. शरद पवारांना ते गुरु समजतात, गुरुस्थानी मानतात. प्रत्येक गोष्टीबाबत ते शरद पवारांची भूमिका सांगत असतात, मांडत असतात. त्यामुळे हे दोन पक्ष जवळ आले. पण राष्ट्रवादीबाबत ही शंका निर्माण होण्याचं कारण राष्ट्रवादीने त्यावेळी घेतलेली ती भूमिका. त्यामुळे एनसीबीबद्दल शंका निर्माण झाली. पुढच्या टप्प्यामध्ये गेल्या निवडणुकीच्या अगोदर जेव्हा शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की काही राजकीय चर्चा झाली का, तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळाचे, अवकाळी पावसाचे प्रश्न वगैरे घेऊन मी गेलो होतो. आणि त्यानंतर बाहेरून त्यांनी सांगितलं की काहीच राजकीय चर्चा झाली नाही. पण काही दिवसातच त्यांनी सांगितलं की मला मोदीजींनी ऑफर दिली होती की तुम्ही आमच्याबरोबर या, सुप्रिया सुळे यांना मंत्रिमंडळात घेतो, हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल वारंवार अशा प्रकारच्या शंका का उपस्थित केल्या जातात, त्याला ही पार्श्वभूमी आहे. परंतु त्यालाही बराच काळ होऊन गेलेला आहे. अजितदादा पवार यांनी देवेंद्रजींबरोबर सरकार स्थापन केलं आणि मग ते सरकार कसं पडलं हे सगळं आपल्याला माहिती आहे. ही 3 कारणं त्याला कारणीभूत आहेत. एक तर भाजप सरकार, फडणवीस सरकारच्या बाबत जो विश्वासदर्शक ठराव होता त्यावेळी राष्ट्रवादीने एक प्रकारे समर्थनाची भूमिका घेतली भाजपच्या. दुसऱ्यांदा शरद पवारांनी जे वक्तव्य केलं की मला ऑफर होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अजितदादा पवार यांनी देवेंद्रजींबरोबर अल्प काळासाठी का होईना एक सरकारमध्ये ते गेले होते. या 3 कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल वारंवार हे प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु शरद पवारांच्या मार्फत शरद पवारांनी सुद्धा वारंवार त्यानंतर खुलासा केलाय की सुतराम आता अजिबात शक्यता नाही भाजपवर जाण्याची, उलट मोदींच्या विरोधातच आमची भूमिका आहे. आज नवाब मलिक यांनी सुद्धा तेच सांगितलं. आणि उलट त्यांनी असं सांगितलं की मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, पदोन्नतीतलं आरक्षण असेल, या सगळ्या प्रश्नांबाबत पवार साहेबांनी सांगितलं की वंचित घटकांबरोबरच्या बाबत आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्याबाबत आपण ताबडतोब ज्या काही हालचाली करायच्या, ज्या उपाययोजना करायच्या त्या करण्याची आवश्यकता आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. आणि त्यानंतर ठणकावून सांगितलं की हे सरकार अनेक वर्ष राहणार आहे, 5 वर्ष नाही, त्याच्या पुढे सुद्धा आम्ही सत्तेवर राहणार आहोत. अशा प्रकारची आत्मविश्वासपूर्ण अशा प्रकारची भाषा नवाब मलिकांनी मांडली. आणि उलट म्हटलं की तारीख पे तारीख तुम्ही म्हणताय सरकार पाडणार, काय झालं त्याचं. त्यामुळे देवेंद्रजी आणि शरद पवार यांची भेट झाली
त्यामुळे लगेच जे पतंग उडवले जात आहेत त्याला काहीही अर्थ नाही. अगदी काही दिवसापूर्वी आपल्याला आठवत असेल की चंद्रकांत दादा काय म्हणाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की लोक झोपलेले असतानाच हे सरकार गेलेलं असेल, असं ते आत्मविश्वासाने म्हटलं. आणि अशा प्रकारची किंवा अशा आशयाची वक्तव्य म्हणजे हे सरकार जाणावी अशी ते वारंवार करतायत चंद्रकांत दादा. रावसाहेब दानवे कधी कधी काही बोलत असतात. आणि हे सरकार काही दिवसांचंच आहे, अल्पायुषी आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या मागे उभं राहण्याचं काही कारण नाहीये. कारण हे सरकार जाणार असेल आज ना उद्या तर लोकांनी त्याच्यावरती फार भिस्त ठेवण्याचंच कारण नाही. अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा हा डाव. परंतु आज जर तुम्ही देशातलं वातावरण बघितलं तर काय दिसतं आपल्याला. अलीकडे जो सर्व्हे झाला एक मोठा, त्या सर्व्हेचा निष्कर्ष असा होता की नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी कमी होत चालली आहे. कमी होती, मोठ्या प्रमाणात ती कमी झाली. याला मुख्यतः कारण कोरोना महामारीला तोंड देण्यामध्ये मोदी सरकार पूर्णपणे अयशस्वी झालेलं आहे. त्याच्यातले 2-3 मुद्दे असे की लस उत्पादकांना मोठ्या प्रमाणावरती संशोधन आणि लस निर्मिती करता यावी यासाठी त्यांना जी काही मदत देण्याची गरज होती ती मदत वेळेवरती देण्यात आली नाही. शिवाय लस किती आम्हाला हवी याचा लसीची ऑर्डर वेळेत दिली गेली नाही. ज्यावेळी भारताला लसीची गरज होती आणि गरज लागणार आहे हे माहिती असूनही लस निर्यात करून आपली कॉलर आपण ताठ करून घेण्याचा प्रयत्न केला की आम्ही बघा आम्ही कसे महासत्ता आहोत आणि आम्ही इतरांना मदत करत आहोत. ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा, व्हेंटिलेटरचा पुरवठा या सगळ्याबाबत नियोजन करणं मोदी सरकारला जमलं नाही. उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मोठ्या बहुमताने सत्ता मिळाली. पुढच्या वर्षी तिथे निवडणूक आहे. परंतु कोरोना विरोधी उपाययोजना करण्यात योगी सरकारला, मोदी सरकारला अपयश आल्यामुळे त्याचा फटका पंचायत निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला बसला. त्यानंतर मोदीजी, अमित शहा, संघाचे नेते आणि योगी आदित्यनाथ यांची बैठक झाली की याला सगळं कसं तोंड द्यायचं, काय बदल करायला पाहिजे संघटनेमध्ये आपल्याला, आणि पुढची निवडणूक जी आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जागा कशा मिळवायच्या याची चर्चा झाली त्यावेळी. शिवाय आता आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या सर्व्हेमध्ये याचं सगळं प्रतिबिंब पडलंच. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रियता कमी झाली, देशामध्ये मोदीजींची लोकप्रियता कमी झाली. बघा, मोदीजींच्या लोकप्रियतेमुळेच भाजपला सत्ता मिळाली हे नाकारण्याचं कारण नाही. ती आजपर्यंत अबाधित लोकप्रियता होती असं दिसत होतं. पण सर्व्हेमधनं जे दिसतंय, सर्व्हे बाजूला ठेवा. आता तुम्ही टेलिव्हिजनवरती, वर्तमानपत्रांमध्ये ज्या वेगवेगळ्या मुलाखती लोकांशी बोलून जे रिपोर्ट्स येतात, जे रिपोर्टिंग येतं, लोकांचे बाईट्स असतात, त्यामधनं आपल्याला दिसतं की लोक संतापलेले आहेत, लोक खवळलेले आहेत. अशा वातावरणामध्ये महाराष्ट्र सरकारबाबत मात्र त्या सर्व्हेमध्ये अनुकूल अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा, त्यांची लोकप्रियता आणि सरकारबाबत नाराजी कमी आहे. उलट उद्धव ठाकरेंची लोकप्रियता चांगली आहे आणि त्यांचं काम लोकांना पसंत पडते अशा प्रकारचा तो सर्व्हे होता. याचा अर्थ महाराष्ट्रात सगळं छान चाललेलं आहे, महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारचा कारभार चांगला चाललाय अजिबात नाही असं म्हणायचं नाही. त्याविषयी मी वेळोवेळी बोलणारच आहे, पण आजचा विषय तो नाही. मी एकूण सर्वसाधारण असं सांगतो आहे की अशा प्रतिकूल वातावरणात जे भाजपला अत्यंत प्रतिकूल वातावरण आहे. म्हणजे बघा की आम्ही महासत्ता आहोत, महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहोत. 5 ट्रिलियन इकॉनॉमी आमची होणार आहे, अच्छे दिन येणार आहेत, असं सर्व सांगत असतानाच आपण जर बघितलं तर आपला जीडीपी तळात नीचांकाला गेलेला आहे. 40 वर्षात एवढा जीडीपी कधीच खाली गेला नव्हता.
शेजारचा बांगलादेश असेल, अनेक देश असेल, आपल्यापेक्षा चांगली प्रगती त्यांची केलेली आहे. मग सर्वात जास्त लसीकरण करणारा आमचा कसा देश आहे, सर्वात जगातलं मोठं अभियान, असे ढोल पिटवून झाले. मोदींनी ढोल पिटवले ते. परंतु आपली लोकसंख्या जास्त असल्यामुळे भारताची सगळं आपल्याकडे मोठंच असणार ना. तेव्हा लसीकरणाचा वेग काय, पण लसीचा साठा नाहीये. महाराष्ट्राने सगळ्यात जास्त लस वाया घालवली असं जावडेकरजी म्हणाले, प्रकाश जावडेकर. प्रत्यक्षामध्ये अनेक इतर राज्यांनी, भाजप शासित राज्यांनी जास्त लस वाया घालवली, त्याबद्दल जावडेकर काही बोलले नाही. महाराष्ट्र जेव्हा म्हणत होतं की आमच्याकडे लसीचा साठा 2-4 दिवसाचा आहे, तेव्हा हे टिंगल करत होते की आम्ही एवढ्या लसी पाठवल्यात आणि हे केवळ वाया घालवत आहेत. हे खोटं होतं आणि हे सगळं चित्र लोकांपुढे आलं आहे. त्यामुळे आज हे सरकार, महाविकास आघाडी सरकार, त्याच्याबद्दल तुलनेने अजूनही अनुकूल भूमिका आहे. उद्या चित्र बदलू शकतं. देशामध्ये मोदी सरकारचे विरोधी वातावरण आहे. अशा वेळी हे सरकार पाडण्यासाठी ही वेळ चुकीची आहे. हीच ती वेळ, असं जे आदित्य ठाकरे प्रचारात म्हणाले होते, असं हीच ती वेळ असं फडणवीस म्हणू शकत नाहीत. म्हणून तर तारीख पे तारीख चालली आहे ना, तारीख पुढे चालली आहे सतत. कारण हे सरकार आता पाडणं शक्यच नाही, अशक्य आहे. महाविकास आघाडी सरकार जर पाडायचं असेल तर त्यासाठी काय करायला लागेल? एक तर इथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. इथे इतका भ्रष्टाचार आणि गोंधळ माजला आहे की हे सरकार इथे ठेवणं देशाच्या दृष्टीने, देशाच्या हिताचं नाही. काहीतरी यथायोग्य मुद्दे सांगून मगच राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. त्याच्याखेरीज राष्ट्रपती राजवट लादता येऊ शकत नाही. 6 महिने ती ठेवता येते आणि त्याच्या पुढे मग निवडणुकातही घ्यायला लागतील. नाही तर दुसरा एक मार्ग असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना याच्यापैकी मोठ्या संख्येमध्ये आमदार फोडावे लागतील. कर्नाटकामध्ये जसं झालं, मग ते फोडलेल्या आमदारांना म्हणजे जर ते 2/3 एवढे नसतील, म्हणजे पक्षाच्या 2/3 इतकी संख्येमध्ये जर आमदार भाजपकडे येऊ शकत नसतील, शिवसेनेमधले, राष्ट्रवादीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये किंवा तिन्ही पक्षात, तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि मग पुन्हा पोटनिवडणूक होऊन निवडून यावं लागेल. आता हे सगळं सव्य करायचं म्हटलं तर लोकांमध्ये नाराजी असते. महाराष्ट्रामधल्या लोकांना हे आवडणार नाही की आता 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे, 3.5 वर्षानंतर निवडणुका आहेत, तेव्हा त्याच्या अगोदर पुन्हा तुम्ही निवडणुका लादताय. तो खर्च जो एवढा आहे, कशासाठी हे सगळं? ही फोडाफोडी लोकांना आवडणार नाही. फोडाफोडी करून महाराष्ट्रामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची, शिवसेनेची पूर्ण 12 वाजतील, ते जवळजवळ नामोनिशाण त्यांचं नष्ट होईल. अशा प्रकारच्या गोष्टी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा करत होते. परंतु तसं झालं नाही, उलट राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली. काँग्रेसची ताकद कमीच झालेली, कमीच झाली. शिवसेनेने सुद्धा 56 आमदार निवडून आले. अगदीच काही शिवसेनेला फटका बसला नाही. पण भारतीय जनता पक्षाला स्वबळावर काही सत्ता मिळू शकली नाही. मग इतकी फोडाफोडी तुम्ही केली, त्याचा उपयोग काय झाला? तर लोकांना ते आवडलं नाही. उलट शरद पवारांच्या प्रती लोकांची सहानुभूती झाली आणि देवेंद्र फडणवीसांचं जे एकूण वक्तव्य होते, पुन्हा येईन, किंवा एकूण जी गर्वाची भाषा होती, ती लोकांना पसंत पडली नाही. पश्चिम बंगालमध्ये हेच घडलं. ज्या प्रकारे संपूर्ण केंद्राची सत्ता एका महिलेला चक्रव्यूहात सापडावी म्हणून तिची कोंडी करण्याचा प्रयत्न चाललाय. सर्व प्रकारची ताकद लावून, पैसा, साधन संपत्ती, कार्यकर्ते, नंतर वेगवेगळ्या यंत्रणा, ईडी, सीबीआय या सगळ्या लावून सुद्धा काही एक उपयोग झाला नाही. ममता दीदी पुन्हा आल्या, कारण ममता दीदींना सहानुभूती सुद्धा मिळाली याच्यामध्ये की त्यांना त्यांची कोंडी केली जाते. 1980च्या अगोदर आपण बघा की जनता पक्षाची राजवट होती.
इंदिरा गांधींनी पराभवानंतर सुद्धा सक्रियता दाखवली, ते शांत बसल्या नाहीत. पण इंदिरा गांधींना अटक करणं, त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्याविरुद्ध रोज नवे नवे आरोप करणं, हे सुद्धा लोकांना ज्या प्रकारे त्यांची कोंडी केली जाते आहे हे लोकांना आवडलं नाही आणि इंदिरा गांधींबद्दल सहानुभूती निर्माण झाली. म्हणजे ज्या हेतूने हे केलं जातं तो हेतूच साध्य होत नाही. महाविकास आघाडी सरकारला उद्धव ठाकरेंना कामच करून द्यायचं नसेल असं प्रयत्न चालू आहेत, असं जर लोकांपुढे येत असेल, वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येकाला टार्गेट केलं जात असेल, तर त्याची उलटी रिॲक्शन होण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, शरद पवारांच्या मागे, राज ठाकरेंच्या मागे प्रताप सरनाईक असतील, आता अनिल परबांवरती आरोप केले जात आहेत. जे काही आरोप असतील, जे सत्य जे असेल ते सत्य बाहेर येईल, काय जे असेल ते. आणि एखादा नेता जर भ्रष्ट असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यांचं काही समर्थन मी कोणाचंच काही करायचं कारण नाही. परंतु केवळ आरोप करायचे, कोंडीत पकडायचं, चिखलफेक करायची, निंदा नालस्ती करायची, अफवा पसरवायच्या, या गोष्टी लोकांना आवडत नाहीत. महाविकास आघाडी सरकारचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर पुढच्या निवडणुकीत सर्वसामान्य लोकच त्या सरकारचा पराभव करतील. परंतु केवळ हे सरकार आज पडणार आहे, उद्या पडणार आहे, अमुक मंत्री अमुक आमदार आमच्याकडे येणार आहे, अशा प्रकारच्या गोष्टी पसरवून, खोट्या नाट्या गोष्टी पसरवून, सोशल मीडियातून अपप्रचार करून, बदनामीची मोहीम चालवून महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, उलट त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होऊ शकते. शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगतो की नरेंद्र मोदी यांना सुद्धा सातत्याने यांना टार्गेट केल्यामुळे त्यांचं नेतृत्व उलट आणखीन मोठं होत जाईल, हे भाकीत मी 2014 पासून सातत्याने करत आलोय. आणि तसंच घडलं की रोज उठून जर केवळ मोदींवरती टीका केली, त्यांची निंदा नालस्ती केली, तर तेच मोठे होत चालले. आणि तसंच घडलं. जे मोदींबाबत घडलं तेच इंदिरा गांधींबद्दल बाबत घडलं, त्याच्यावर ममता बॅनर्जी यांच्याबाबत घडलं की त्यांचं नेतृत्व उलट पुन्हा आणखीन मोठं झालं. तसंच उद्धव ठाकरेंबाबत कितीही त्यांच्यावरती आरोप केले तरी आत्ता त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावरती आहे. उलट ती माझ्या मते आत्ता त्यांची व्यक्तिगत लोकप्रियता थोडीशी वाढत चालली. याचा अर्थ सरकारचा परफॉर्मन्स चांगला आहे असं मी म्हणत नाही, पण भारतीय जनता पक्ष त्यांना टार्गेट करते सातत्याने, हे लोकांना आवडत नाही असं दिसतं आहे. म्हणून आज जर सरकार पाडायचं असेल तर ते शक्य नाही. भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे मोदी आणि शहा हे सुद्धा त्याला अनुकूल आत्ता आहेत असं मला वाटत नाही, कारण ही काळ वेळ योग्य नाहीच आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणून मग संघर्षाचा केवळ पवित्रा घेण्याच्या ऐवजी ही सदिच्छा भेट देऊन जे वातावरण जे आता अतिशय कलुषित झाले आहे, अतिशय वाईट वातावरण झालेलं आहे, तेव्हा हे वातावरणातला विखार थोडा कमी करावा या हेतूने सुद्धा फडणवीसांना कोणी सांगितलंय का नाही मला माहित नाही, पण त्यांनी भेट घेतली असेल, चांगली गोष्ट आहे ती भेट घेतली. पण या भेटीमुळे लगेच राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार. मग शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं जे आता चांगलं मैत्र जुळलेलं आहे त्यांची दुश्मनी होणार. या तीन पक्षामध्ये जी भांडणं सुरू आहेत त्यामुळे हे सरकार कोसळणार. असे पतंग उडवण्यामध्ये अर्थ नाही. तारीख पे तारीख हेच 5 वर्ष आपल्याला बघायला लागेल की काय असं आत्ता तरी दिसतंय. 5 वर्षाच्या आत किंवा अजून बराच काळ हे सरकार पडण्याची सुतराम शक्यता नाही असं मला आत्ता तरी वाटतंय. बघूया पुढे काय होतं ते. पण देवेंद्रजी आणि शरद पवार हे भेटले हे चांगलं झालं. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण मिळेल वगैरे काही नाही, एवढंच मी सांगतो आणि इथेच थांबतो.